नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड हा भाग संपवलेला आहे. आजच्या भागामध्ये आपण पेज नंबर 267 वरचा पॉइंट नंबर 12.7.1 दॅट इज द रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन्स हा भाग आपण पाहणार आहोत. तर ह्या पॉइंटमध्ये पहा, त्यामध्ये तुम्हाला नावच दिलेलं आहे रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. त्याच्यामध्ये अल्डिहाइड्स आणि कीटोन्स ह्यांची रिॲक्टिव्हिटी, ह्यांच्यापैकी कोणाची रिॲक्टिव्हिटी जास्त असते आणि कोणाची रिॲक्टिव्हिटी कमी असते. आणि रिॲक्टिव्हिटी म्हणजेच काय म्हणतो आपण, त्यांची न्यूक्लिओफाईलसोबत रिॲक्ट होण्याची जी कॅपॅसिटी आहे. आता न्यूक्लिओफाईलसोबत ते का रिॲक्ट होतात, कारण ह्यांच्यामध्ये जो प्रेझेंट असणारा कार्बोनिल ग्रुप आहे त्यामधला कार्बोनिल कार्बन दॅट कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज, आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे त्याला अट्रॅक्शन कोणाबद्दल असणार आहे, इलेक्ट्रॉन्सबद्दल. म्हणजे तो इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे आणि तो इलेक्ट्रोफिलिक सेंटर असेल, तो इलेक्ट्रोफाईल म्हणून जर ॲक्ट होत असेल तर त्यावर अटॅक करणारी जी स्पेसिस असेल ती असेल न्यूक्लिओफाईल. मग हा न्यूक्लिओफाईल अटॅक करून आपल्याला लवकरात लवकर किंवा रिॲक्टिव्हिटी ह्या न्यूक्लिओफाईलची कोणासोबत रिॲक्टिव्हिटी जास्त असेल, अल्डिहाइड्ससोबत असेल का कीटोन्ससोबत असेल. आणि अल्डिहाइड्सची रिॲक्टिव्हिटी आपल्याला माहिती आहे की अल्डिहाइड्सची रिॲक्टिव्हिटी ही जास्त असते. आता कोणत्या दोन इफेक्टमुळे ती जास्त असते ते आपल्याला इफेक्ट पाहायचे आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणी दिलेले बघा, रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स इज ड्यू टू द पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. CO ग्रुपमध्ये जी पोलॅरिटी तयार होते, मीन्स कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज अँड ऑक्सिजन कॅरीज निगेटिव्ह चार्ज, असे अपोजिट पोल्स तयार होतात. म्हणजे CO ग्रुप हा कसा आहे, पोलार ग्रुप आहे, विच रिझल्ट्स इन इलेक्ट्रोफिलिसिटी ऑफ कार्बन. आणि त्यामुळे ह्या कार्बनवर काय तयार होतो, पॉझिटिव्ह चार्ज जो तयार होतो. लक्षात, हा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच हा कार्बन हा काय म्हणून ॲक्ट होतो, इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट होतो. कारण ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याला अट्रॅक्शन असणार आहे इलेक्ट्रॉनबद्दल, बरोबर आहे. इलेक्ट्रॉनबद्दल त्याला अट्रॅक्शन असणार आहे म्हणून तो इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट होईल. आणि ह्या कार्बनवर अटॅक करणारी जी स्पेसिस असेल लक्षात, ती काय असेल, न्यूक्लिओफाईल असेल. लक्षात, कारण त्या न्यूक्लिओफाईलला अट्रॅक्शन कोणाबद्दल असेल, पॉझिटिव्ह चार्जबद्दल. देअरफॉर द कार्बन इज द इलेक्ट्रोफिलिक कार्बन इन द कार्बोनिल ग्रुप. In general, aldehydes are more reactive than the ketones towards the nucleophilic attack. आणि ह्या अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये जास्त मोर रिॲक्टिव्ह कोण असणार आहे, अल्डिहाइड्स असणार आहे, दॅन द कीटोन्स टुवर्ड्स द न्यूक्लिओफिलिक अटॅक. म्हणजे या कार्बनवर अटॅक करणारी स्पेसिस जी आहे ती कोण असेल, न्यूक्लिओफाईल. म्हणून त्याला म्हणतो आपण न्यूक्लिओफिलिक अटॅक ह्या कार्बनवर होईल आणि त्याची रिॲक्टिव्हिटी किंवा त्यांच्या रिॲक्शन्स घडून येतील. This can be well explained in the terms of both the electronic effects and steric effect. ह्या अल्डिहाइड्सची रिॲक्टिव्हिटी कीटोन्सपेक्षा जास्त का असते किंवा कीटोन्सपेक्षा अल्डिहाइड्स हे रिॲक्टिव्ह का आहेत याचं एक्सप्लेनेशन जे आहे आपल्याला दोन इफेक्टनुसार तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला जो इफेक्ट आहे दॅट इज द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स. आणि सेकंड असेल स्टेरिक इफेक्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट घेऊयात आपण इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. त्याच्यामध्ये कोणता इफेक्ट घ्यायचा आहे आपल्याला, अगोदर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. त्याच्यामध्ये आपण गेल्या वर्षी दोन इफेक्ट पाहिलेत लक्षात, इंडक्टिव्ह इफेक्ट आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. ह्याच्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्टचे दोन टाईप आहेत, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट अँड निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. अल्काइल ग्रुप्स ह्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आता याच्यामध्ये आपल्याला त्यांचे फंक्शनल ग्रुप जे आहेत ते फंक्शनल ग्रुप घेत आपण. अल्डिहाइड्सचा आहे CHO आणि कीटोन्सचा आहे CO. तर ह्या कीटोन्समध्ये ह्या इलेक्ट्रोफिलिक कार्बनला लक्षात दोन अल्काइल ग्रुप अटॅच असतात. तर यामध्ये इलेक्ट्रोफिलिक कार्बनला एक अल्काइल ग्रुप अटॅच असतो, अल्काइल ग्रुप म्हणून त्याला. किंवा आपण त्याला ह्या ठिकाणी कोणता ग्रुप घेऊ शकतो आपण, ॲरोमॅटिक अल्डिहाइड असेल तर अराइल ग्रुप, आणि या ठिकाणी अरोमॅटिक कीटोन असतील तर अराइल ग्रुप जे आपण घेऊ शकतो. अल्काइल ग्रुप्स हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आता ह्याच्यामध्ये अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये
कार्बोनिल कार्बनला अटॅच असणारा जो काही अल्काइल ग्रुप आहे, हे अल्काइल ग्रुप्स कसे असतात? दे आर द इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. म्हणजे हे इलेक्ट्रॉन कोणाला डोनेट करतात? ह्या इलेक्ट्रोफिलिक कार्बनला. दे आर द इलेक्ट्रॉन डोनेटिंग इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स, देअरफॉर दे एक्झिबिट द पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणून या ठिकाणी कोणता इफेक्ट दिसेल आपल्याला? प्लस आय इफेक्ट. त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इफेक्टमध्ये आपल्याला कोणता इफेक्ट एक्सप्लेन करायचा आहे? इंडक्टिव्ह इफेक्ट. लक्षात, या ठिकाणी कोणता इफेक्ट एक्सप्लेन करायचा आहे आपल्याला? ड्यू टू द इंडक्टिव्ह इफेक्ट. लक्षात, ड्यू टू द इंडक्टिव्ह इफेक्ट अल्डिहाइड्स दे आर मोर रिएक्टिव्ह दॅन द कीटोन्स. आता तो एक्सप्लेन कसा केला या ठिकाणी पहा. कीटोन हॅज 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्काइल ग्रुप्स. कीटोनमध्ये 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्काइल ग्रुप्स आहेत, तर अल्डिहाइडमध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्काइल ग्रुप आहे. A ketone has 2 electron donating alkyl groups bonded to the carbonyl carbon, which are responsible for decreasing its positive polarity and electrophilicity. बघा या ठिकाणी 2 जे अल्काइल ग्रुप्स आहेत जे की इलेक्ट्रॉन डोनेट करतात कार्बनला. लक्षात, कार्बनला इलेक्ट्रॉन डोनेट करतात, त्याच्यामुळे काय घडते? दोन्ही अल्काइल ग्रुप ह्या कार्बनला इलेक्ट्रॉन डोनेट करत असल्यामुळे त्याची जी पॉझिटिव्ह पोलॅरिटी आहे ती काय होते? त्या ठिकाणी डिक्रीज होते. ड्यू टू द 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग अल्काइल ग्रुप्स बॉन्डेड टू द कार्बोनिल कार्बन, विच आर रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीजिंग इट्स पॉझिटिव्ह पोलॅरिटी अँड इलेक्ट्रोफिलिसिटी. पॉझिटिव्ह पोलॅरिटी कमी होते, याची पॉझिटिव्ह पोलॅरिटी कमी होते. म्हणजेच काय कमी होते? इट इज अ लेस इलेक्ट्रोफाइल, किंवा तो वीक इलेक्ट्रोफाइल म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट होतो. लक्षात, म्हणून त्याची रिॲक्टिव्हिटी कशी असते? कीटोन्सची कमी असते. बट इन कॉन्ट्रास्ट अल्डिहाइड्स हॅव ओनली 1 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. मात्र अल्डिहाइड्समध्ये काय असतो? फक्त एकच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतो, विच इज बॉन्डेड टू द कार्बोनिल कार्बन. धिस मेक्स अल्डिहाइड्स मोर इलेक्ट्रोफिलिक दॅन द कीटोन. आणि एकच अल्काइल ग्रुप डोनेट करत असल्यामुळे याला इलेक्ट्रॉन हा काय असतो? थोडासा मोर इलेक्ट्रोफिलिक असतो दॅन द कार्बन इन कीटोन्स. आणि इथं याची इलेक्ट्रोफिलिसिटी कार्बनची जास्त असल्यामुळं अल्डिहाइड्स दे आर द मोर रिॲक्टिव्ह दॅन द कीटोन्स. तर हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्टमध्ये. त्याच्यामध्ये आपण कोणता इफेक्ट घेतला? इंडक्टिव्ह इफेक्ट. आता या ठिकाणी लक्षात आलं 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत जे कार्बनला इलेक्ट्रॉन डोनेट करतात, पण त्याची इलेक्ट्रोफिलिसिटी काय होते? कमी होते. लक्षात, आणि त्याच्यावर अटॅक करणारा जो न्यूक्लियोफाइल आहे तो न्यूक्लियोफाइल कीटोन्सपेक्षा, म्हणजे याची रिॲक्टिव्हिटी कीटोन्सची जी रिॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यावर अटॅक करणारा न्यूक्लियोफाइल आहे तो कीटोन्सपेक्षा कोणाकडे जास्त अटॅक करेल? अल्डिहाइड्सवर अटॅक करेल. लक्षात, म्हणून इलेक्ट्रोफिलिसिटी ही कोणाची जास्त असेल? कार्बोनिल कार्बनची अल्डिहाइड्समधली इलेक्ट्रोफिलिसिटी जास्त असेल दॅन द कार्बोनिल कार्बन इन कीटोन्स. लक्षात, त्याच्यानंतर सेकंड इफेक्ट जो आहे तो आहे स्टेरिक इफेक्ट. ह्या 2 इफेक्टमुळं सेकंड इफेक्ट आहे स्टेरिक इफेक्ट. आता ह्या इफेक्टमध्ये सुद्धा बघा, ह्या कार्बोनिल कार्बन जवळ, लक्षात, ह्या कार्बोनिल कार्बन जवळ जेव्हा एखादा न्यूक्लियोफाइल जेव्हा अटॅक करेल ह्या कार्बोनिल कार्बनवर, जो की कार्बोनिल कार्बन कसा आहे? हा इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आहे किंवा इलेक्ट्रोफाइल म्हणून तो ॲक्ट होतो. मग यावर अटॅक करणारी स्पेसिस कशी असेल? न्यूक्लियोफाइल. परंतु ही न्यूक्लियोफाइल जेव्हा ह्या कार्बनवर अटॅक करेल, कीटोनमधल्या कार्बोनिल कार्बनवर, ह्या इलेक्ट्रोफाइलला अपोज करणारे बल्की ग्रुप, अल्काइल ग्रुप्स, 2 बल्की ग्रुप त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. पण जेव्हा एखादा न्यूक्लियोफाइल हा कोणावर अटॅक करेल? अल्डिहाइड्समधल्या कार्बोनिल कार्बनवर, त्यावेळेस त्याला अपोज करणारा फक्त आणि फक्त एकच अल्काइल ग्रुप आहे, बल्की ग्रुप. लक्षात, त्यामुळे या ठिकाणी न्यूक्लियोफाइलची अटॅक ही इझी असते. कशापेक्षा? कीटोन्सपेक्षा. आता त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे बघा. 2 बल्की अल्काइल ग्रुप्स, हे 2 अल्काइल ग्रुप्स कीटोनमध्ये प्रेझेंट आहेत. 2 बल्की अल्काइल ग्रुप्स कमी इन द वे ऑफ इनकमिंग न्यूक्लियोफाइल. जेव्हा न्यूक्लियोफाइल एखादा जेव्हा येतो ह्या इलेक्ट्रोफाइल किंवा ह्या कार्बनवर अटॅक करायला, तेव्हा त्याला अपोज करणारे 2 बल्की अल्काइल ग्रुप्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात.
Two bulky alkyl groups in ketone come in the way of incoming nucleophile. This is called steric hindrance to the nucleophilic attack. आणि ह्याला काय म्हणतो आपण steric hindrance म्हणतो. Or this is also called steric effect. But in case of aldehydes, nucleophile can easily attack on the carbonyl-carbonyl aldehydes because it has only one alkyl group and is less crowded or sterically less hindered. अच्छा, स्टेरिकली लेस हिंडर्ड म्हणजे काय, या ठिकाणी क्राउडिंग नाही, या कार्बोनिल कार्बनजवळ फक्त एकच अल्काइल ग्रुप प्रेझेंट आहे. अच्छा, पण या ठिकाणी दोन अल्काइल ग्रुप प्रेझेंट आहेत, म्हणजे कार्बनच्या भोवती क्राउडिंग आहे आणि येणारा न्यूक्लिओफाइल हा काय होतो, त्यावर इझिली अटॅक करू शकत नाही, कारण अपोज करणारे या ठिकाणी दोन अल्काइल ग्रुप्स आहेत. देअरफॉर दॅट इफेक्ट इज कॉल्ड. आता हे दोन अल्काइल ग्रुप काय करतात, ह्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. कार्बोनिल कार्बनला न्यूक्लिओफाइल सोबत काय होऊ देत नाहीत किंवा न्यूक्लिओफाइलची अटॅक त्यावर होऊ देत नाहीत. मीन्स हिअर टू अल्काइल ग्रुप्स प्रोटेक्ट द इलेक्ट्रोफिलिक कार्बन. मग इझिली अटॅक न्यूक्लिओफाइलची होत नाही, म्हणून या ठिकाणी ह्यांची रिॲक्टिव्हिटी कमी असते. परंतु ह्या ठिकाणी कार्बोनिल कार्बनला जो की इलेक्ट्रोफाइल म्हणून ॲक्ट होतो, ह्याला प्रोटेक्ट करणारा फक्त एकच अल्काइल ग्रुप आहे, म्हणून हा न्यूक्लिओफाइल इझिली काय करतो, ह्या कार्बोनिल कार्बनवर जो की इलेक्ट्रोफाइल आहे त्यावर अटॅक करतो. आणि ह्या अशा प्रकारे ह्याची अल्डिहाइडची रिॲक्टिव्हिटी ही कीटोन्सपेक्षा जास्त असते. आता हा जो इफेक्ट आहे, दॅट इफेक्ट इज कॉल्ड स्टेरिक इफेक्ट. ह्या दोन इफेक्टमुळं अल्डिहाइड्सची रिॲक्टिव्हिटी ही कीटोन्सपेक्षा कशी असते, जास्त असते. तर या ठिकाणी तुम्हाला खाली डायग्राम काढून दाखवलेली आहे बघा, अल्डिहाइड्स आणि कीटोन्सची, जी तुम्ही ऑलरेडी तुम्हाला दाखवलेली आहे या ठिकाणी डायग्राम. हे अल्डिहाइड्स त्याच्यावर दिले डेल्टा पॉझिटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह. या ठिकाणी तुम्हाला डायग्राम काढून दाखवलेली आहे खाली. तर अशा प्रकारे आपण, तर तुम्हाला प्रश्न विचारला, हा अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन द कीटोन्स, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे दोन्ही इफेक्ट एक्सप्लेन करावे लागतील. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आणि स्टेरिक इफेक्ट. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे 12.8, that is the chemical properties of aldehydes and ketones. Aldehydes आणि ketones यांच्या केमिकल रिॲक्शन्स म्हणा किंवा केमिकल प्रॉपर्टीज. ह्या अल्डिहाइड कीटोन्सच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला केमिकल रिॲक्टिव्हिटी म्हणा किंवा केमिकल प्रॉपर्टीज म्हणा, केमिकल प्रॉपर्टीज of aldehydes and ketones. aldehydes आणि कीटोन्सच्या केमिकल प्रॉपर्टीज, त्यालाच म्हणतो आपण केमिकल रिॲक्शन. आताच आपण पॉईंट घेतलाय बघा, aldehydes they are the more reactive than the ketones. त्याच्यामध्ये तुम्हाला 12.8.1 that is the laboratory test for aldehydes आणि ketones हा पॉईंट घ्यायचा. त्याच्यात म्हणजे पहिली टेस्ट, पहिली केमिकल प्रॉपर्टीज लक्षात, त्याच्यात काय असेल, लॅबोरेटरी टेस्ट LT फॉर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. तर लॅबोरेटरी टेस्टमध्ये काय घ्यायचे आपल्याला, लॅबोरेटरी टेस्टमध्ये कोणत्या टेस्ट घ्यायच्यात, अल्डिहाइड्स आर इझिली ऑक्सिडाइज टू द कार्बोक्सिलिक ॲसिड्स अँड देअरफॉर ॲक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट. आपल्याला माहिती आहे अल्डिहाइड्सचं इझिली ऑक्सिडेशन होते आणि त्यांच्यापासून प्रॉडक्ट्स मिळतात कार्बोक्सिलिक ॲसिड्स अँड देअरफॉर दे आर ॲक्ट्स ॲज अ रिड्युसिंग एजंट्स. बघा आपल्याला माहिती आहे त्याचा जनरल फॉर्म्युला काय अल्डिहाइड्सचा, RCHO. याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला मिळते RCOOH, दॅट इज कार्बोक्सिलिक ॲसिड. अल्डिहाइडपासून काय मिळते आपल्याला, कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे या ठिकाणी पहा, अल्डिहाइड्सचं आपल्याला ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, ऑक्सिडायझिंग एजंटचा. आणि ह्याचं काय करतो आपण, ऑक्सिडेशन करतो. म्हणजे या ठिकाणी अल्डिहाइड्सचं काय झालंय, स्वतःचं ऑक्सिडेशन झाले, परंतु ते दुसऱ्यांचं रिडक्शन करण्यासाठी मदत करणार. लक्षात, ह्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन झाले तरी हे दुसऱ्यांचं काय करतील, रिडक्शन करण्यासाठी मदत करतील. देअरफॉर दे ॲक्ट्स ॲज अ रिड्युसिंग एजंट्स. हे पॉईंट तुम्हाला मी शिकवलेत, ज्यांचं स्वतःचं ऑक्सिडेशन होते, they help to reduce the another substances, therefore they act as reducing agents.
या ठिकाणी अल्डिहाइड्स काय म्हणून ऍक्ट होतात? दे ऍक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट्स टुवर्ड्स द माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स ते काय करतात? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स ते रिडक्शन करतात. म्हणजे हे रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होणार. कोणाचं रिडक्शन करणार? ते ज्यांचं स्वतःचं काय होते? रिडक्शन होते आणि दुसऱ्यांचं ऑक्सिडेशन करण्यासाठी मदत करतात. अशा ऑक्सिडायझिंग एजंट्स ते काय करणार? रिडक्शन करणार. ऑक्सिडायझिंग एजंट्स ते रिडक्शन करणार आणि हे ऑक्सिडायझिंग एजंट्स अल्डिहाइड्सचं काय करणार? ऑक्सिडेशन करणार. लक्षात यायला लागले? हे ऑक्सिडायझिंग एजंट्स अल्डिहाइड्सचं ऑक्सिडेशन करणार आणि अल्डिहाइड जे रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतात ते ऑक्सिडायझिंग एजंट्सचं काय करणार? रिडक्शन करणार. लक्षात? कीटोन्स डू नॉट हॅव हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच टू द कार्बोनिल कार्बन. आता याच्यामध्ये बघा, अल्डिहाइड्समध्ये जसा कार्बोनिल कार्बनला अटॅच, अल्डिहाइड्समध्ये कार्बोनिल कार्बनला अटॅच हा हायड्रोजन असतो, परंतु कीटोन्समध्ये मात्र ह्या कीटोन्समध्ये ह्या कार्बनला अटॅच हायड्रोजन या ठिकाणी प्रेझेंट नाही. कारण हा कार्बन आणि कार्बन सोबतच बॉन्ड तयार करेल. पण या ठिकाणी कार्बोनिल कार्बन एका अल्काइल ग्रुप सोबत आणि हायड्रोजन सोबत बॉन्ड तयार करतो. म्हणजेच अल्डिहाइड्समध्ये कार्बोनिल कार्बनला अटॅच हायड्रोजन आहे, परंतु कीटोन्समध्ये तो ॲब्सेंट आहे. हेच दे डू नॉट ऑक्सिडाइज्ड बाय माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणून कीटोन्सचं आपण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटने त्यांचं ऑक्सिडेशन करू शकत नाही. ऑन द बेसिस ऑफ दिस डिफरन्स इन द रिॲक्टिव्हिटी अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आर डिस्टिंग्विश्ड बाय द फॉलोइंग टेस्ट. या ठिकाणी लक्षात आलं का मग तुम्हाला? अल्डिहाइड्समध्ये कार्बोनिल कार्बनला अटॅच हायड्रोजन आहे, परंतु ह्या ठिकाणी कीटोन्समध्ये मात्र कार्बोनिल कार्बनला अटॅच हायड्रोजन प्रेझेंट नाही. म्हणजेच माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्सचा जर आपण उपयोग केला तर ते माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स अल्डिहाइड्सचं ऑक्सिडेशन करू शकतात, परंतु कीटोन्सचं ते ऑक्सिडेशन इझिली करत नाही. आणि मग ह्या टेस्ट आपण उपयोगात आणू शकतो टू डिस्टिंग्विश बिटवीन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. आणि त्या टेस्ट ज्या आहेत, टेस्ट गिव्हन बाय ओनली अल्डिहाइड्स. मग ह्या टेस्ट फक्त कोण एक्झिबिट करतो, दर्शवतो? फक्त अल्डिहाइड्स. कारण अल्डिहाइड्समध्ये कार्बोनिल कार्बनला अटॅच हा हायड्रोजन आहे, म्हणून आपण ह्या अल्डिहाइड्सचं इझिली काय करू शकतो? ऑक्सिडेशन करू शकतो. आणि ऑक्सिडेशन करू शकतो म्हणजेच त्यांची रिॲक्शन आपण ऑक्सिडायझिंग एजंट सोबत करू शकतो. दे आर इझिली ऑक्सिडाइज्ड बाय माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स, बट इन द कीटोन्स कार्बोनिल कार्बन is not attached to any hydrogen atom, therefore they are not easily oxidized by mild oxidizing agents. त्याच्यामध्ये आपल्याला टेस्ट गिव्हन बाय ओनली अल्डिहाइड्स घ्यायचे. त्याच्यामध्ये 3 टेस्ट तुम्हाला दिलेले आहेत. शिफ्स टेस्ट, टोलन्स टेस्ट और इट इज ऑल्सो कॉल्ड सिल्वर मिरर टेस्ट अँड थर्ड इज फेलिंग टेस्ट. त्याच्यामध्ये आपण एक एक टेस्ट घेऊयात. त्याच्यामध्ये बघा, पहिली टेस्ट जी आहे ते आपण आजच्या पिरियडमध्ये घेऊया आणि बाकीच्या राहिलेल्या जे 2 टेस्ट आहेत ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊयात. तर त्याच्यामध्ये पहिली टेस्ट जी आहे ती आहे शिफ्स टेस्ट. आता ह्या तिन्ही टेस्ट ज्या आहेत, नाव सांगितलं मी तुम्हाला, तिन्ही टेस्ट ह्या आपण कशासाठी वापरू शकतो? डिस्टिंग्विश बिटवीन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. शिफ्स टेस्ट. आता हे प्रत्येक टेस्ट तुम्हाला 2-2 मार्कांसाठी परीक्षेमध्ये विचारलं जातात. When alcoholic solution of aldehyde is treated with few drops of Schiff's reagent. जेव्हा अल्कोहोलिक सोल्युशन आपण अल्डिहाइडचं घेतो, अल्डिहाइडचं कोणतं सोल्युशन घ्यायचंय? अल्डिहाइड याचं सोल्युशन घ्यायचं आहे आपल्याला, अल्कोहोलिक सोल्युशन. अल्कोहोलमध्ये त्याचं सोल्युशन तयार केलेलं आहे. अल्डिहाइड सोल्युशन जेव्हा आपण अल्कोहोलिक सोल्युशन जेव्हा आपण अल्डिहाइडचं घेतो आणि त्याची टेस्ट करतो शिफ्ट रिएजंट सोबत. शिफ्स रिएजंट, यस म्हणजे शिफ्स, आर म्हणजे रिएजंट. देन पिंक और रेड और मॅगेंटा कलर अपियर्स. आपल्याला कोणकोणते? एकतर पिंक कलर भेटला पाहिजे किंवा रेड कलर किंवा मॅगेंटा, MAGENTA, मॅगेंटा कलर. तर ह्यापैकी कोणताही कलर आपल्याला जरी भेटला तर आपण म्हणणार की ती टेस्ट पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच आपण जे अल्कोहोलिक सोल्युशन अल्डिहाइडचं घेतलेलं आहे त्याला ऑक्सिडाइज करण्याचं काम कोणी केले?
शिफ्ट रिएजंटने केले आणि आपल्याला कोणताही एक कलर जरी मिळाला तर ही टेस्ट आपण पॉझिटिव्ह म्हणणार. एक तर पिंक कलर, रेड कलर किंवा मॅगेंटा कलर. आता ह्या ठिकाणी धिस कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ अल्डिहायडिक ग्रुप. आणि ह्याच्यावरून आपण काय कन्फर्म करणार की जे काही आपण हा कंपाऊंड घेतलेला आहे त्याच्यामध्ये CHO ग्रुप प्रेझेंट आहे. इन द गिव्हन कंपाऊंड CHO ग्रुप इज प्रेझेंट इफ धिस टेस्ट इज पॉझिटिव्ह. आणि ही टेस्ट पॉझिटिव्ह केव्हा असेल, जेव्हा आपण अल्कोहोलिक सोल्युशन अल्डिहाइडचं घेऊत आणि त्याच्यामध्ये शिफ्ट रिएजंट ॲड करून आपल्याला पिंक कलर किंवा रेड कलर किंवा मॅगेंटा कलर जर मिळाला, ही टेस्ट कशी असेल पॉझिटिव्ह. मीन्स इन द गिव्हन कंपाऊंड CHO ग्रुप इज प्रेझेंट. त्यामध्ये बघा तुम्हाला पेज नंबर 268 वर डू यू नो मध्ये शिफ्ट रिएजंट कसा तयार करायचा त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. शिफ्ट रिएजंट इज अ कलरलेस सोल्युशन ऑब्टेन्ड बाय पासिंग सल्फर डायऑक्साइड गॅस थ्रू मॅगेंटा कलर्ड सोल्युशन ऑफ पॅरा रोज ॲनिलीन हायड्रोक्लोराइड. यामध्ये शिफ्ट रिएजंट हा कलरलेस सोल्युशन आहे आणि त्याला जर आपल्याला तयार करायचा असेल तर सल्फर डायऑक्साइड गॅस म्हणजेच SO2 गॅस जो आहे, सल्फर डायऑक्साइड गॅस आपल्याला SO2 गॅस हा आपल्याला पास करायचा आहे थ्रू द मॅगेंटा कलर्ड सोल्युशन ऑफ पॅरा रॉस ॲनिलीन हायड्रोक्लोराइड. कशामधून पास करायचा हा पॅरा रॉस ॲनिलीन हायड्रोक्लोराइड. त्याच्यामधनं जर आपण याच्यामधनं आपण SO2 गॅस जर पास केला तर आपल्याला काय मिळणार, शिफ्ट रिएजंट मिळणार. त्याची तुम्हाला रिॲक्शन सुद्धा दिलेली आहे पहा लक्षात. तर ती रिॲक्शन तुम्ही या ठिकाणी पेज नंबर 268 वरनं ती पहा रिॲक्शन काय आहे ते. त्याच्यामध्ये तुम्हाला शिफ्ट रिएजंटचं स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि पॅरारोस ॲनिलीन हायड्रोक्लोराइड ह्याचं सुद्धा स्ट्रक्चर दिलेलं आहे. ह्या मधनं जेव्हा आपण SO2 गॅस पास करतो तेव्हा आपल्याला मिळते शिफ्ट रिएजंट. आणि ह्या शिफ्ट रिएजंट सोबत जेव्हा आपण अल्डिहाइड किंवा अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड ह्याला रिॲक्ट करतो आपण कोणासोबत, ह्या शिफ्ट रिएजंट सोबत, तर आपल्याला पिंक कलर किंवा रेड कलर किंवा मॅगेंटा कलर सोल्युशन मिळते. अँड if this test is positive then in the given compound CHO group is present. त्यानंतर राहिलेल्या ज्या दोन टेस्ट आहेत लक्षात, टोलन्स टेस्ट अँड फेनिंग सोल्युशन टेस्ट हे आपण नेक्स्ट पिरियड